नमस्कार मैत्रिणी, कोमल क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर मी कोमल तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तर काल आपल्याला यूट्यूबवर एक कमेंट होती की त्यांना त्यांच्या 10 वर्षाच्या मुलीच्या कुर्ती कटिंगचा व्हिडिओ पाहायचा होता। तर त्यांनी मला मेजरमेंट पण पाठवलेलं आहे त्यांच्या मुलीचं। तर खास त्यांच्यासाठीच आज आपण व्हिडिओ बनवत आहे। तर हे बघा, कुर्तीसाठी मी पूर्ण 1 मीटर कापड घेतलेलं आहे। पन्ना मोठा आहे त्यामुळे 1 मीटर कापड यूज केलेलं आहे आणि हे मी 4 फोल्ड केलेलं आहे। जी फोल्डेड बाजू आहे ती माझ्याकडे आहे आणि जी ओपन बाजू आहे ते पुढच्या साईडला आहे। आणि इथे कुर्तीची हाईट जी आहे ती 31 इंचची आहे। आणि हे बघा, मी सरळ रेषा आखून घेतलेले आहेत आणि त्यांनी शोल्डर त्यांचं जे आहे ते 11.5 इंचचं आहे। 11.5च्या हाफ मी इथे शोल्डर घेते आणि गळारुंदी आहे ती मी 2 इंचची घेते इथे। आणि आर्महोल आहे तो 4.25 इंचचा घेते आणि चेस्ट 22 आहे। तर 22चा चौथा भाग प्लस मी अर्धा इंच एक्स्ट्रा घेते आणि त्यामध्ये 1.5 इंच एक्स्ट्रा मार्जिन घेते। आणि इथे तुम्ही मार्जिन एक्स्ट्रा करू शकता, म्हणजे मार्जिन कमी जास्त करू शकता। आणि इथे कंबर आहे ती 20 इंचची आहे। ते 20चा चौथा भाग प्लस अर्धा इंच आणि एक्स्ट्रा 1.5 इंच मार्जिन घेते। आणि हिप जे आहे ते मी वरून हे बघा 18 इंचावर हिपची लाईन ड्रॉ करते आणि कमरेची जी आहे ती मी वरून 12 इंचावर ड्रॉ करते। आणि हिपचा पण इथे मी सेम घेतले, चौथा भाग प्लस अर्धा इंच आणि प्लस 1.5 इंच एक्स्ट्रा मार्जिन घेतलेलं आहे। आणि स्केलच्या साहाय्याने मी सरळ लाईन ड्रॉ करून घेते आणि बॅक आर्महोलचा अशा प्रकारे शेप देऊन घेते। आणि फ्रंट आर्महोलचा शेप देताना अर्धा इंच आतमध्ये लाईन ड्रॉ करायची आणि फ्रंट आर्महोलचा शेप देऊन घ्यायचा आहे। आणि इथे फ्रंटचा गळा मी बनवत आहे। वर 2 इंच रुंदी ठेवले तर खाली पण सेम 2 इंचच ठेवायचे आहे। आणि इथे मी पंचकोनी गळ्याचा शेप बनवत आहे। त्यांनी काल मला सांगितलं होतं की त्यांचा अगोदर मुलीचं जी कुर्ती स्टिच केलेली होती त्याचा गळा उतरत होता, 5 इंचाचा आहे। तर 5 इंचाचा ओके आहे गळा। इथे 31 इंचाची कुर्ती आहे आणि 10 वर्षाची मुलगी आहे, तर 5 इंचाचा ओके, गळा उतरणार नाही। तुम्ही अशा पद्धतीनं स्टिच करून बघा, अजिबात गळा वगैरे उतरणार नाही। आणि जो कुर्तीचा खालचा कट आहे ना, तिथे मी जो हिपचं मेजरमेंट आहे त्यामध्ये प्लस 1 इंच घेऊन खालचा कटचं मेजरमेंट घ्यायचं आणि त्यामध्ये 1.5 इंच एक्स्ट्रा मार्जिन घ्यायचं आहे का फोल्ड करण्यासाठी। हे बघा, इथे पंचकोनी जो शेप आहे तो कट करून घेते आणि फ्रंट आर्महोलचा तुम्ही पाहू शकता किती छान पंचकोनी शेप दिसतोय। आणि ही बॅक साईड आहे, बॅक साईडचं पण मी गळा रुंदी सेम ठेवते 2 इंचची। आणि मला जास्त मोठा गळा नको आहे म्हणून इथे मी फक्त गळा उंची बॅक साईडची 2 इंचावर घेते। तुम्ही पण अशा पद्धतीनं कुर्ती तुमच्या मुलीसाठी स्टिच करू शकता। अतिशय परफेक्ट मेजरमेंट मी सांगितलं आहे। आणि इथे बाहीसाठी मी एक्स्ट्रा कापड वापरलेलं आहे। तर लहान मुलींसाठी बाहीची जी उंची असते ती 6 इंचाची घेतली तरी चालती, बसून जाते। आणि हे बघा, इथे बाही मला ना 3 इंचाची बनवायची आहे। आणि हे बघा 3 इंच, त्यामध्ये प्लस मी 1.5 इंच करते कारण इथे मला फुगा बाही बनवत आहे, त्यामुळे मी 1.5 इंच एक्स्ट्रा घेते आणि वर 4 इंच एक्स्ट्रा घेते मी। आणि बाहीला शेप देण्यासाठी मी खाली 2 इंचवर शेप देऊन घेते बाहीचा। आणि ज्यांना कोणाला फिश कट येत नाही त्यांनी नीट बघून घ्या, अशा प्रकारे जर तुम्ही कट केला ना तर फिश कट बरोबर प्रॉपर बाही सेट होती, द्यायची गरज नाही। आणि जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका, आपला व्हिडिओ शेअर करा। लवकरच आपल्या चॅनलवर ब्लाऊज आणि ड्रेसचे बेसिक क्लासेस चालू होणार आहेत, त्यामुळे लवकरात लवकर